25 सालीच त्यांची स्थापना झाली. आपली स्थापना 1925 साली झाली. आपलं शताब्दी वर्ष आणि त्यांचंही शताब्दी वर्ष, आणि दोघंही एकमेकांचे कट्टर नंबर 1 चे शत्रू. त्यांचा अजेंडा 1925 पासून ठरलेला आणि आपला अजेंडा सुमनताई 1925 पासूनच ठरलेला. आपला अजेंडा काय? आम्हाला या देशात लेनिननी जशी 1917 क्रांती घडवून आणली, फिडेल कॅस्ट्रो आणि चे गवेरानी जशी 1959 क्युबामध्ये क्रांती घडवून आणली, माओनी जशी 1949 चीनमध्ये क्रांती घडवून आणली, हो ची मिनच्या नेतृत्वाखाली जे लढे झाले त्यामुळे जी 1975 व्हिएतनाम मध्ये क्रांती झाली, किंवा लाओस असेल, पूर्व जर्मनी असेल, इथे ज्या डाव्या शक्ती उदयास आल्या, त्याप्रमाणे आम्हाला आमच्या भारतातही राज्य स्थापन करायचं आहे. स्वातंत्र्य मिळून फक्त जमत नाहीये. इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपण लढलो. कम्युनिस्टांचा सर्वात मोठा वाटा होता आणि आपला नंबर 1 चा शत्रू जो आपल्या बरोबरच स्थापन झाला त्याचा वाटा नव्हता त्याच्यात स्वातंत्र्याच्या आंदोलनात. आपण स्वातंत्र्यासाठी भांडलो, बळी गेलो, अनेक जण शहीद झाले. शहीद भगतसिंगासारखे फासावर गेले, सुखदेव राजगुरू फासावर गेले, अशफाकुल्ला खान फासावर गेले, हेमू कलानी सारखे 19व्या वर्षी फासावर गेले. डाव्या विचारांचे कम्युनिस्ट विचाराकडे आकर्षित झालेले तरुण शाळा कॉलेज सोडून या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाले. तरी देखील आपलं म्हणणं आहे की तेवढं पुरेसं नाही. आमचा अजेंडा, कम्युनिस्ट पार्टीचा अजेंडा केवळ स्वातंत्र्य मिळवणं हा नव्हे, स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे, कारण की आमच्या देशावर हुकूमत किसकी चलेगी तो हमारी चलेगी, आणि इंग्रज साम्राज्यवाद्यांनो तुम चले जाओ. आणि म्हणून त्या स्वातंत्र्य आंदोलनात आपण उड्या घेतल्या, बळी गेलो, फासावर गेलो. आणि तरी देखील आपली दुसरीकडे भूमिका आहे की सिर्फ आझादी काम की नाही है. ते भगतसिंगांचा पिक्चर बघितला असेल तुम्ही, कोणता रे आरती तो, भगतसिंग म्हणतो कि सिर्फ आजादी मेरा मकसद नहीं है, सिर्फ आजादी अपना मकसद नहीं है, आजादी अपना मकसद नाही. दोस्त बसलेले आहेत खाली आणि मग ते दोस्त म्हणतात, अरे शाळा कॉलेज सोडायला लावतो, स्वातंत्र्याच्या आंदोलनात उड्या घ्यायला लावतो आणि म्हणतो आता आजादी हमारा मकसद नाही. आणि तो मग दुरुस्त करतो, सिर्फ आजादी हमारा मकसद नाही. स्वातंत्र्य मिळेल, इंग्रज जाती, पण स्वातंत्र्य कशासाठी? या देशातल्या दगडासाठी, या देशातल्या धोंड्यासाठी, या देशातल्या डोंगरासाठी, झाडासाठी, नद्यांसाठी. स्वातंत्र्य कुणासाठी? तर या देशातील माणसांची मुक्ती व्हावी, या देशातल्या लोकांना स्वातंत्र्य व्हावं. ती मुक्ती उपासमारीपासून, ती मुक्ती अन्याय अत्याचारापासून, ती मुक्ती विषमतेपासून, ती मुक्ती स्त्री पुरुष असमानतेपासून, वर्गीय विषमता असेल, जातीची विषमता असेल, पितृसत्तेने निर्माण केलेली विषमता असेल, या सगळ्यातून आम्हाला विषमता, ही सगळी विषमता आम्हाला नष्ट करायची आहे आणि असा एक समाज निर्माण करायचा आहे. नुसतं इंग्रज गेले म्हणून ती समता येत नाही. इंग्रजांना घालून लावण्यासाठी अग्रेसर असणारे कम्युनिस्ट म्हणतात की नुसतं त्यांना घालून जमत नाही, कारण की त्यांना घालून ही समता येत नाही. ही समता कशी येईल? 2 वेळेची भाकरी, हाताला काम, कामाचं योग्य ते दाम, मुलाबाळांना उच्च शिक्षण, सर्वांना सुख समाधानानं जगणं, रोटी, कपडा, मकान, पोटाला भाकरी, राहायला घर, हाताला काम, उत्पादनाची साधनं, हे आम्हाला हवंय. अशा प्रकारची व्यवस्था आम्हाला हवी आहे आणि अशा प्रकारची व्यवस्था येऊ शकते, विषमता नष्ट होऊ शकते. हे शास्त्र आम्हाला दिलेलं आहे कार्ल मार्क्सनी, एंगल्सनी.
आणि कॉम्रेड कार्ल मार्क्सने आणि एंगल्सनी जो शास्त्रीय समाजवादाचं शस्त्र आपल्यापाशी दिलंय, शास्त्र आणि शस्त्र, ते नुसतं पुस्तकातलं नव्हतं, भलं मोठं लिहिलं, भांडवलाचे 3 खंड आणि वर्कर मूल्याचा सिद्धांत लिहिला. असं नाही झालं तर त्याची अंमलबजावणी या लोकांनी करून दाखविली. लेनिननी 1917 ला, फिडेल कॅस्ट्रोने आणि चे गवेरांनी 1959 ला, त्याच्या अगोदर 10 वर्ष माओने 1949 ला, आणि अगदी अलीकडच्या काळात 1975 ला हो ची मिनच्या व्हिएतनाममध्ये. हे फक्त शास्त्र नाहीये, पुस्तक नाहीये ते, तर त्याची अंमलबजावणी होऊ शकते हे या क्रांतिकारकांनी दाखवलं. म्हणून आपण मार्क्सवाद लेनिन, मार्क्सला जोडतो लेनिनवाद, मार्क्सवाद लेनिनवाद जिंदाबाद. आणि म्हणून जरी इंग्रज गेले तरी इंग्रज गेल्यानंतर आमच्या देशात आता 75 वर्षे झाली स्वातंत्र्याला, या देशातील शेतकऱ्याला किफायतशीर भाव मिळालेला नाही. या देशातील शेतकऱ्यावर गोळीबार केला जातो आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी करा म्हणून भांडावं लागतं आहे. शक्तीपीठासाठी आमच्या जमिनी घेऊ नका शेतकऱ्याच्या, किंवा समृद्धी महामार्गासाठी आमच्या जमिनी घेऊ नका म्हणून भांडावं लागत आहे. गोकुळचे पुढारी इथं बसलेले आहेत, त्या कामगाराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांना भांडावं लागत आहे. या असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या पुढारी शुभांगी पाटील इथं बसलेले आहेत, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संघटित करण्यासाठी त्यांना न्याय मिळावा म्हणून भांडावं लागत आहे. ही आरती रेडेकर, हा प्रशांत आंबी, हे सगळी एएसएफ मधून आलेली मंडळी शिक्षणाचं बाजारीकरण थांबवा, शिक्षणाचं भव्यीकरण थांबवा. सर्वसामान्यांच्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, शेतमजुरांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून सातत्याने लढाई करतायत. याच विद्यार्थ्यांच्या चळवळीतून आपले राज्याचे सेक्रेटरी पुढे आलेले, याच विद्यार्थ्यांच्या चळवळीतून आमच्यासारखे कार्यकर्ते पुढे आलेले, याच विद्यार्थ्यांच्या चळवळीतून आपले डी राजा, कॉम्रेड वर्धन असतील, कॉम्रेड सुधाकर रेड्डी असतील, हे याच्यातून पुढे आलेले आहेत. आणि म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षात जर 2 वेळेची खायला भाकरी भेटत नसेल, निवडून आले त्याचं नाव आहे, आमच्या डोक्यावर छप्पर नसेल, हाताला काम नसेल, आणि जे काम होतं ते आमच्या हातातून हिसकावून घेतलं असेल, तर फिर वो आजादी क्या काम की. आणि म्हणून काही जण घोषणा देतात स्वातंत्र्याच्या गाडवीचं नाव आहे म्हणून, नामदेव ढसाळांची कविता, किंवा काही जण आपल्या माथ्यावर घालतात ही घोषणा, आपल्या तोंडी घालतात. तशी घोषणा अण्णाभाऊ साठेंनी केलेली होती की आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. हे घोषणा बरोबर की चूक ते करून, पण ते अण्णाभाऊ साठेंनी दिली नव्हती हे बघितलं पाहिजे. परंतु त्याच्यातला मतितार्थ काय झालं ना, अंग्रेज चले गए 150 साल के बाद, मग कुठं आमचे प्रश्न मिटले. 47 ला स्वातंत्र्य मिळालं, 50 ला भेटायला पाहिजे होतं, 1960 ला, 70 ला, 80 ला, 90 ला. जिथं समाजवादी क्रांती झाली त्या सोव्हिएत रशियातही अनेक वर्ष प्रश्न मिटले नाहीत लोकांचे. ठीक आहे, आमचंही स्वातंत्र्य मिळालं, काही वर्ष जातील, 75 वर्ष झाली ना कॉम्रेड. आणि म्हणून आपण मार्क्सवादाचा सिद्धांत पुन्हा पुन्हा वाचला पाहिजे. मार्क्सने जे शस्त्र आणि शास्त्र हातात दिलेलं आहे तो आमचा अजेंडा आहे. आम्हाला देखील या देशात नुसती आझादी नकोय, तर विषमता नष्ट होऊन आम्हाला एक समाजवादी व्यवस्था निर्माण करायची आहे. मग विषमता कोणती सुमनताई, विषमता कोणती शाहीर निकम, विषमता कोणती आर्थिक. त्या विषमता आपण प्रामुख्याने 3 प्रकारच्या आहेत. गरीब आणि श्रीमंतांची विषमता, ज्याला गरीब आणि श्रीमंत असं ढोबळ शब्दप्रयोग मार्क्स करत नाही. त्या गरिबांच्या हातात उत्पादनाचं साधन काहीच नसतं. सगळ्या मशीनचे मालक जर कोणी असतील तर ते टाटा बिर्ला होते, आता अंबानी अदानी आहे. भांडवलशाहीचे स्वरूप बदलत चाललेलं आहे. साऱ्या उत्पादनाची साधनं एका वर्गाच्या हातात, त्याला आपण श्रीमंत म्हणूयात, धनाढ्य म्हणूयात, भांडवलदार म्हणूयात. आणि उत्पादनाची साधन नसणारी गरीब मंडळी एकीकडं, हे वर्ग आहेत. ही वर्गाची विषमता, तो वर्ग आणि हा वर्ग, भांडवलदारांचा वर्ग आणि कष्ट करणाऱ्यांचा वर्ग, आयत खाणाऱ्यांचा वर्ग
आणि कष्ट करणाऱ्यांचा वर्ग. ही वर्गीय विषमता जी आहे ती निश्चितपणे मिटू शकते, समाजवाद निश्चितपणे स्थापन होऊ शकतो. हे सांगितलेलं हे शास्त्र आहे आपलं, तो अजेंडा आहे आपला, आजचा नाही तर 1925 पासूनचा देखील आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील हाच अजेंडा आपला आहे आणि तो आपला अंतिम अजेंडा आहे, ही वर्गीय विषमता मिटवणं. पण जगभरात जसं फक्त गरीब आणि श्रीमंत अशी जी विषमता आहे, तशी भारतात फक्त तेवढी विषमता नाहीये, हे एक आपलं दुखणं आहे. अमेरिकेत 4 वर्ण नाहीत, ब्राह्मण, शूद्र, क्षत्रिय, वैश्य. आपल्याकडे 4 वर्ण आहेत. त्या 4 वर्णांतर्गत हजारो जाती आहेत. अमेरिकेत जाती नाहीये, आता जाऊ लागल्या. आपलीच माणसं तिकडे गेली, तिकडे जातीच्या सभा घेऊ लागल्या, त्या जातीची मंडळ स्थापन करू लागली. मोदी तिथं गेल्यावर मोदी त्यांना त्या जातीच्या सभावाल्यांना भेटू लागले, धर्माच्या नावाने सभा घेणाऱ्याला भेटू लागले. हा भाग वेगळा. परंतु आमच्या देशात केवळ गरीब श्रीमंत अशी विषमता नाहीये, तर आमच्या देशात ही जाती जातीची विषमता देखील आहे. त्याच्यासाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले, त्याच्यासाठी की शाहू महाराज लढले, ज्या शाहू नगरीत आपण बसलेलो आहोत. नुसती गरीब श्रीमंतातील विषमता मिटेल आणि या विषमतेचं करायचं काय? भिनलेली जी विषमता आहे, जन्मापासून चिटकते ती जात, वर्ग तरी बदलता येतील. काल श्रीमंत होतो, आज गरीब झालो, जुगार खेळलो, दारू पिलो. आज एकदम गरीब आहे, उद्या श्रीमंत झालो, कष्टाने काहीतरी मिळवलं. माणसांचं वर्गांतर होऊ शकतं, पण जात्यांतर होऊ शकत नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. एका वर्णातून दुसऱ्या वर्णात जाऊ शकत नाही, एका जातीतून दुसऱ्या जातात जाऊ शकत नाही. ही 4 वर्ण म्हणजे 4 मजली इमारत, आणि त्या 4 मजली इमारतीला जिना नाही. वरच्या मजल्यावर वरच्या मजल्यावर जन्मला तर वरतीच राहायचं, खालच्या मजल्यावर जन्मला तर खालीच राहायचं. शूद्र जन्मला तर इथंच राहायचं, वरती जन्मला तर वरती राहायचं. आणि म्हणून भारतात कम्युनिस्टासमोर, तुमच्या आमच्या समोर हे मोठं आव्हान आहे, जातीचं देखील. नुसतं वर्गीय विषमता नाही मिटवायची, आपल्याला कामगारांना संघटित करायचंय आणि भांडवलदारांच्या विरोधात लढायला लावायचंय. पण कामगारांमध्ये जन्मापासून जी जाणीवा निर्माण झालेल्या आहेत, त्याचं काय करायचं? जात जाणीवा लहानपणापासून चिटकलेल्या असतात, जन्मापासून चिटकलेल्या असतात, आणि वर्ग जाणीवा ह्या जाणीवपूर्वक निर्माण कराव्या लागतात. अरे बाबा कामगारांनो, तुम्ही जरी वेगवेगळ्या जातीचे आहात, तर तुमच्या घरात ठेवा ती जात. आपली वेगवेगळी जात आपल्या घरात, आपल्या उमरात, पण बाहेर आलो की गोकुळचं मॅनेजमेंट आपल्याला त्रास देतोय, या कारखान्याचा मॅनेजमेंट आपल्याला त्रास देतोय, त्या कारखान्याचा मॅनेजमेंट आपल्याला त्रास देतोय. आणि आपण सारे कामगार वेगवेगळ्या जातीतले, वेगवेगळ्या धर्मातले जरी असो, तरी आपण सारे एक आहोत कामगार म्हणून. आणि आपली जात कामगारांची आहे, कष्ट करणाऱ्यांची आहे. मशीनचे ओनर ते आणि मशीनचे ऑपरेटर आपण, मशीन चालवणारे दर 8 तासांनी बदलणारे आपण, आणि त्यात मशीनचा मालक मात्र एक. आणि म्हणून इथं आपली लढाई त्याच्याशी आहे, हे सांगावं लागतं. हे युरोपात सोपं असतं, लेनिनला सोपं होतं, फिडेल कॅस्ट्रोला सोपं होतं. इथं आमची अडचण आहे की जात आडवी येते. आणि म्हणून लहानपणापासून जी जात चिटकलेली आहे, जात जाणीवा दूर करणं, ठिसूळ करणं, आणि वर्ग जाणीवा, मी एक आहे, आम्ही कामगार म्हणून एक आहोत, या जाणीवा मजबूत करणं, हे देखील काम आपल्या समोर असतं. आणि म्हणून अशा परिस्थितीत हे जे आपल्याला अंतिम ध्येय गाठायचं आहे, कोणतं? समाजवादाचं, ते ध्येय गाठण्यासाठी गेल्या 10 वर्षापासून किती अडचणी, म्हणजे 1925 पासून अडचणी आहेतच, परंतु गेल्या 10-12 वर्षातल्या या अडचणी जास्त वाढू लागलेल्या आहेत. जे आपले नंबर 1 चे शत्रू होते ते सत्तेवर आलेले आहेत. नंबर 1 चे शत्रू कधीही सत्तेवर नव्हते. 1947 ला काँग्रेसवाले आले, पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते, लाल बहादूर शास्त्री झाले, गुलजारीलाल नंदा झाले, इंदिरा गांधी झाल्या, राजीव गांधी झाले, वगैरे वगैरे. ते काही आपले सगळे सोयरे नव्हते कामगारांचे, ते काही कामगारांच्या बाजूचे नव्हते काँग्रेसवाले, नाही. परंतु तरी त्यांच्या विरोधातही आपण लाखोंचे मोर्चे काढलेत, लाखोंच्या लढाया केलेल्या आहेत.
पण तरी देखील ते सरकार जाऊन हे सरकार आलं, हे त्याच्यापेक्षा कितीतरी भयानक सरकार आहे. हे 2014 पासून आपल्याला दिसत आहे. एक भांडवलशाहीला मानणारं एक सरकार गेलं आणि भांडवलशाहीला मानणारं दुसरं सरकार आलं असं नाही. हे फक्त भांडवलशाहीच्या बरोबर धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं राजकारण करणारं, भिंती बांधणारं, समाजात द्वेष पसरवणारं, विष पसरवणारं सरकार सत्तेत आलं. आणि या सरकारचा नंबर 1चा शत्रू अगोदर म्हटल्याप्रमाणे हे भाजपचं सरकार नाहीये. भाजप की झाड की पत्ती. हे आरएसएसचं सरकार आहे. आरएसएसच्या शेकडो आघाड्या आहेत. त्याच्यातली एक आघाडी भाजप आहे, राजकीय आघाडी. विद्यार्थी आघाडी, एबीपी ही आघाडी, साहित्यिकांची आघाडी, कलावंतांची आघाडी, राजकीय आघाडी ही भाजप आहे. म्हणून हे केवळ भाजपचं सरकार नाही, तर हे आरएसएसचं सरकार आहे, ज्याची की स्थापना आपल्या बरोबर झालेली आहे. आणि हे आज सत्तेवर आहे. हे सर्वात मोठं चॅलेंज आपल्या समोर आहे. आणि त्यांनी बोलून दाखवलेले आहे का हे नंबर 1चे शत्रू कोण असतील तर हे आता म्हणाले ना ते कुठे रे सुभाष लाल सलाम नाही बोलले का? मध्य प्रदेश मध्ये भाजपचा पुढारी लाल सलाम म्हणणारे हे नंबर 1चे शत्रू आहेत, देशद्रोही आहेत. म्हणजे आपण म्हणतो लाल सलाम का, तर साऱ्या माणसाचं, हिंदूंचं, मुस्लिमांचं, ख्रिश्चनांचं, बौद्धांचं साऱ्यांचं रक्त लाल असतं. आणि साऱ्यांचं रक्त लाल असतं म्हणून शिकागो मध्ये संघर्ष करणारे जे लाखो कामगार होते त्यांचं रक्त सांडलं आणि त्या रक्तातून लाल झेंडा तयार झाला, कापड भिजली अंगावरची, म्हणून तो लाल झेंडा झाला. आणि म्हणून आम्ही लाल सलाम म्हणतो, श्रमिकांचा लाल झेंडा. आणि ते म्हणतात श्रमिकांच्या गोष्टी करणारे हे आमचे नंबर 1चे शत्रू. लाल सलामच्या घोषणा देणारे हे देशद्रोही. हे चॅलेंज आहेत आपल्या समोर आहे. त्यांना कुणाची भीती नाही. काँग्रेस हे बाकीचे काही परिवर्तनवादी मुखवटे असतील, काही पुरोगामी मुखवटे असतील की आम्हाला देखील समाजवाद आणायचंय, अमक आणायचंय, आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर पुढे जायचंय. बघितलं आपण कुठे गेले रामदास आठवले, खासदार साबळे. आणि बघितलं आपण कुठे गेले शिवाजी पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर कोणते जाधव, नरेंद्र जाधव. आम्ही आणि आमचा बाप लिहिणारे दलिंदर आत्मकथन सारं वाचलं मी, तुम्ही वाचा. अजित पवार कुठे गेली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं होतं आणि तुम्ही काय सांगताय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्ही हे करताय राजकारण. केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानेच दिशाभूल केली जाते असं नाही. शाहू महाराजांच्या नावाने दिशाभूल केली जाते, शिवाजी महाराजांच्या नावाने दिशाभूल केली जाते. या भागात नाही का उभारलं ते एक भूत संभाजी भिडे म्हणून? कोण आहे त्यांच्या मागं? सातारा, सांगली, कोल्हापूरची माणसं शिवप्रतिष्ठानच्या नावाने त्यांच्या मागे जाणारी सारी बहुजन माणसं. शिवाजी महाराजांच्या विरोधात किती गलिच्छपणे ते बोललेले आहेत, त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. या सांगली, सातारा, कोल्हापूर भागात शैक्षणिक संस्थांमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत ज्या शैक्षणिक संस्था येतात तिथे हिंदुत्ववादी राजकारणाने कसा हिंसाचार घातला ते आपण बघितलं काही दिवसात. या विशाळगडला काय झालं 2च वर्षापूर्वी ते बघितलं आपण. हे छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाची जी चर्चा झाली आणि औरंगजेब जे परत चर्चेत आणलं गेलं जाणूनपूर्व, आणि ही कोल्हापूर ही एक हिंदुत्वाची प्रयोगशाळा निर्माण करण्याचं जे एक स्वप्न, शाहू महाराजांची नगरी ही हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणून निर्माण करण्याचे जे प्रयत्न आहेत ते आपण ध्यानात घेणार का नाही? ही सगळी आव्हानं आज आपल्या समोर आहेत. फॅसिझम जेव्हा जेव्हा भांडवलशाही डोक्यात येते तेव्हा तेव्हा फॅसिझमचा आधार घेते. धर्माच्या नावानं राजकारण करा, ह्यांच्यात फाटाफूट करा, श्रमिकांमध्ये फाटाफूट करा, ह्यांना जे संघटित करते त्याला आतमध्ये टाका. डॉक्टर आनंद तेलतुंबडे असतील, सुधा भारद्वाज असतील, डॉक्टर सुधीर ढवळे असतील, तेलतुंबडे असतील, अनेक जण जेलच्या आतमध्ये आहेत. तेही काही आपले सगळे सोयरे नाही. ते गोंसाल्विस असतील मेले, आता स्टॅन स्वामी तर तिथं मेले जेलमध्ये असताना. ते फक्त मला पिता येत नाहीये
मला एक स्ट्रॉ द्या, स्ट्रॉ. ते ज्यूस आपण ज्याच्याने पितो ती नळी, तेवढे स्ट्रॉ फिरो काही नाही, प्यायचं तर पे, नाही तर मर मेला. गौतम 9 लाख, शेकडो माणसं जेलमध्ये. जे जे आदिवासींच्या बाजूने बोलतील, जे जे दलितांच्या बाजूने बोलतील, जे जे शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतील, जे जे गरीब मराठ्यांच्या बाजूने बोलतील, जे जे गरीब ओबीसीच्या बाजूने बोलतील, जे जे कष्टकऱ्यांच्या बाजूने बोलतील, ह्यांना आतमध्ये टाका, ह्यांच्यात फाटाफूट करा, भिंती निर्माण करा. ते भिंती निर्माण करणारे आणि आम्ही पूल बांधणारी मंडळी लालबावट्यामध्ये. एका माणसाला दुसऱ्या माणसाकडे जाता यायला पाहिजे म्हणून पूल बांधूया, आणि एका माणसाला दुसरा माणूस दिसला नाही पाहिजे म्हणून भिंती उभा करूया. त्या मोठ्या प्रमाणात आपणासमोर ते उभी आहे. आणि भांडतात मग गिरीश मोठे, शेतकऱ्यांच्या जमिनी कशाला घेतात. बरं, असं करतोय का, फार झालं. तो 15-20 वर्षापासून 25 वर्षापासून कम्युनिस्ट पार्टीत आहे. त्या कम्युनिस्ट पार्टीच्या युथ आघाडीची जबाबदारी स्वीकारलेली आहे. तेव्हा तुम्हाला दिसलं नाही तो, आज तुमच्या अंगलट येऊ लागला. आणि मग त्याला आठवलं, अरे हा तर महानगरपालिका शाळेत शिक्षक आहे, चलो इसको निकाल दो. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात कोमध्ये. गिरीश कोंडे हा प्रतिनिधी आहे त्या समाज. काही जणांना डांबलं गेलं, काही जणांना मारलं गेलं, काही जणांची उत्पादनाची साधनं हिसकावून काढण्यात आली. जे मध्यम शेतकरी होते 20-25 एकरवाले, ते गरीब शेतकरी झाले, 7-8 एकरवर आले. जे 7-8 एकरवर होते ते अल्पभूधारक शेतकरी झाले, 1-2 एकरवर आले. ते 1-2 एकरवाले अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन झाले. गावात शेती नाही, गावातल्या शेतीत काम मिळत नाही, आणि ते गावातून शहराकडे गेले. आणि शहरात कुठं राहायचं तर कॉलनीत तुम्ही राहू देतात हो. मग जिथे झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत तिथे जा, झोपडपट्टी दादांची विनवणी करा, मला राहायला जागा दे. आणि तिथं कसं तरी किडूक मिडूक विकून 5-25 हजार रुपये देऊन राहायला 5x5ची 10x10ची झोपडी घ्यायची. बकाल वस्त्या वाढू लागल्या. नुसतं शहरीकरण वाढत चाललेलं नाही, तर शहरीकरणासोबत बकाल वस्त्या वाढू लागलेल्या आहेत. वेश्या व्यवसाय वाढू लागलेला आहे, जुगार वाढू लागले, क्रिमिनलायझेशन, गुन्हेगारी वाढू लागलेली आहे. आणि हे सगळं जाणीवपूर्वक करण्यात येत आहे, जेणेकरून की ही माणसं जी आहे कष्टकऱ्यांची, तीही अशी विखुरली जावी. अगोदर विरोध करायचा शिवाजी महाराजांच्या विचाराला, अगोदर विरोध करायचा गौतम बुद्धांच्या विचाराला, अगोदर विरोध करायचा तुकाराम महाराजांच्या विचाराला, बाबासाहेबांच्या विचाराला, शाहू महाराजांच्या विचाराला. आणि जेव्हा लक्षात येतं की अरे किती विरोध केला तरी हा काही विचार बरत नाहीये, मग म्हणायचे तुकाराम महाराज आमचेच. अशी गाथा कुठं आली, वरती आली. आणि ते कसे विमानातून त्यांचं हे झालं, शिवाजी महाराज आमचेच. मग शिवाजी महाराज आमचेच म्हणजे आमचा शिवाजी महाराज सांगायचा, पानसरेंचा नाही सांगायचा. पानसरे लोकांना आहे. बाबासाहेब सांगायचं म्हणजे आमचा बाबासाहेब सांगायचा. नरेंद्र जाधवच्या तोंडी घालायचा, रामदास आठवलेंच्या तोंडी घालायचा, आमचा बाबासाहेब. RSSला जे पटतं ते बाबासाहेब. बाबासाहेब हिंदुत्ववादी होते, अशा प्रकारचे लेख लिहायला लावायचे. आणि म्हणून ही सर्व चाले वेगवेगळ्या मार्गाने यांची अतिक्रमण वाढत चाललेली आपल्याला दिसतात. तुम्हाला एक आठवत असेल, या भारतातील जनगणना जी आहे ब्रिटिशांच्या काळात सुरू झाली. दर 10 वर्षांनी ती होत होती. 2011ला शेवटची जातगणना झाली. 10 वर्षांनी व्हायला पाहिजे होती कधी, 2021ला. आता 2031 येईल. अजून एक जातनिहाय सोडा, रेग्युलर जनगणना होती ती झालेली नाही. आणि या पार्श्वभूमीवर आपण इथं कोल्हापूरला एक राज्यव्यापी परिषद घेतली होती, ज्याचं उद्घाटन खासदार शाहू महाराजांनी केलेलं होतं. हो की नाही सतीशराव? तुमच्या सर्वांच्या प्रयत्नानं तुम्ही इथं याच सभागृहात खाली ती परिषद भरवली. शिवाजी कोण होता, शिवाजी एकेरी नाव वापरलं आणि खरा शिवाजी नेला म्हणून पानसरेंचा खून झाला असं काही जण म्हणतात, पण मला तसं स्वतःला वाटत नाही. शमशुद्दीन मुश्रीफ जे म्हणतात त्याच्यात तथ्य आहे. शिवाजी महाराज तर ते फार झालं तेव्हा तर आपल्या कार्यकर्त्यांनी
बराच संघर्ष केलेला होता. कॉम्रेड पानसरे गेले नाही तर आपले कार्यकर्ते गेले नाही. फार पाणी वाहून गेले त्याच्यानंतर 35 वर्ष. कारण होतं की करकरेला कोणी मारलं, हु किल्ड करकरे, हे पुस्तक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी लिहिलं, पोलीस महासंचालकांनी. पण ते इंग्रजीत होतं, हु किल्ड करकरे. आणि बीजी कोळसे पाटलांनी ते वाचलं आणि पानसरेला फोन केला एके दिवशी, पानसरे तू वाचलंयस का? हे नव्हतं वाचलेलं. आणि पानसरेंनी वाचलं तेव्हा परेशान झाले पानसरे. अरे, मग ते म्हणले काही ग्रंथालयात, कॉलेजच्या काही ग्रंथालयाच्या कपाटात बंद असलेलं ते इंग्रजी पुस्तक कोण वाचत असतं? प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, ते बी वाचतात का नाही कोण असतं, न वाचता शिकवते. मग ते बंद असलेलं पुस्तक त्यांनी मराठीतून आणण्याचे प्रयत्न केले. नुसतं तेवढंच नाही तर या शाहू सभागृहात व्याख्यान ठेवलं शमशुद्दीन मुश्रीफांचं. हे व्याख्यान ठेवण्याच्या बातम्या आल्या आणि बजरंग दलवाल्यांनी आणि हिंदुत्ववादी शक्तीने म्हणले की आम्ही हे व्याख्यान होऊ देणार नाही. पानसरे म्हणाले काय करायचे ते करा, आम्ही हे घेऊ. आणि इतकं चांगलं व्याख्यान झालं. इथं बाहेर निदर्शनं चालू होती, पोलिसांनी धरून नेलं आणि इथं बाहेरही टीव्हीवर दाखवत होते. पुस्तक कॉलेजच्या लायब्ररीमध्ये एका कपाटात बंद असलेलं बुद्धिवंतासाठीचं पुस्तक 4-5 जणांनी वाचलं नसेल. त्या पुस्तकातलं मॅटर पानसरेंनी एका व्याख्यानातून हजारो लोकांपर्यंत नेलं आणि दुसऱ्या दिवशीच्या पेपर मधून ते लाखो जणांपर्यंत गेलं. हे खरं दुखणं होतं. तितकंच नाही थांबले तर महाराष्ट्रात अशी 100 व्याख्यानं घ्यायची ठरवली आणि आपले सहप्रवासी मानवणारे पुण्यावाल्यांशी त्यांनी संपर्क साधला. त्यांचं नाव घेत नाही की हे तुम्हाला व्याख्यान आयोजित करायचे असं हो म्हणले आणि ते मागे फिरले. आम्ही नको नाही घ्यायचं बाबा, इथं काय गोंधळ झाला. न भिणारे तुम्ही आहात, कम्युनिस्ट आहे. नथुराम गोडसेचं नाटक बंद पाडलं. न भिणारी मंडळी कोण आहे तर हे आहेत म्हणून तुम्ही नंबर 1 खात नाही, लाठीला भेट नाही, गोळीबाराला भेट नाही, जेलला भेट नाही, मरण आलं तरी भीत नाही. खरं धोका तुमचा आहे. जसं त्या इटली मधील ग्रामशी नावाचा आपला एक कार्यकर्ता होता, जनरल सेक्रेटरी, कम्युनिस्ट पार्टीचा जनरल सेक्रेटरी ग्रामशी. लहानपणापासून टीबीचा आजार, एकदम हडकुळ. सगळ्या तिथं हडकुळ कोण असेल त्याच्यापेक्षा हडकुळ. आणि त्याची भीती मुसोलिनी सरकारला. आणि मुसोलिनी सरकार न्यायालयात म्हणतं, न्यायालयात की ह्याचा मेंदू बंद झाला पाहिजे 20 वर्षासाठी. कोणाचा? ज्याला टीबी आहे त्याचा, जे एकदम हडकुळ आहे. त्याच्या मारण्याने एखाद्याला थापड तरी बसेल का नाही असं तो त्याचं व्यक्तिमत्व. आणि त्याला भिवू लागलं मुसोलिनीचं सरकार. आणि मुसोलिनीचा वकील अशी मांडणी करतो आणि न्यायालय देखील ऐकतं. His brain should be banned for 20 years, my lord. आणि तो माय लॉर्ड ऐकतो आणि त्याला 20 वर्षाची सजा देतो. कारण त्याचा मेंदू धोक्याचा आहे. त्याचं दिसणं महत्वाचं नाही, तो हाडकुळा आहे का टीबीचा आहे तसलं नाही. ते त्याचं हे नाही खतर आणि त्याला आतमध्ये टाका. ते तुमच्याचं हे फार खतरा आहे, त्याला आतमध्ये टाका. कॉन्सल्विसचं हे फार खतर आहे, त्याला आतमध्ये टाका. आणि ही सगळी तुमची मंडळी कम्युनिस्टवाली. आणि म्हणून धोका तुमचा आहे. ऐकतच नाही ती, काय भेट नाही, ऐकत नाही आणि श्रमिकांना संघटित करत राहतात. श्रमिकांमध्ये जात जाणीवा कमी करतात आणि वर्ग जाणीवा वाढवत नेतात. आणि म्हणून हे धोक्याचं आहे. ह्यांच्या जात जाणीवाच राहायला पाहिजे, ह्यांच्या जातीच्याच भिंती राहिल्या पाहिजे, ह्यांच्या धर्माच्याच भिंती राहिल्या पाहिजे. आणि हे कम्युनिस्ट मात्र त्या जात जाणीवा कमी करतात आणि वर्गीय जाणीवा वाढवत नेतात. म्हणून हे धोक्याचे आहे. पब्लिक सेफ्टी बिल आलं इंग्रजांच्या काळात. पब्लिक सेफ्टी बिल इंग्रजांच्या काळात संसदेत आलं. पब्लिक म्हणजे जनता, सेफ्टी म्हणजे सुरक्षा, बिल म्हणजे विधेयक. देवेंद्र फडणवीसनी त्याच नावानं जनसुरक्षा विधेयक आणलंय. आता या 30 जूनला पावसाळी अधिवेशनात सभागृहात येते. काय करायचं? ते इंग्रजांच्या काळातलं पब्लिक सेफ्टी बिल त्याच नावाने देवेंद्र फडणवीस आता सभागृहात आणताय. ते तुमच्या आमच्यासाठी आहे कॉम्रेड. सर्वात जास्त धोका त्या बिलाचा तुम्हाला आम्हाला आहे. मोर्चे काढतात काय सदाशिवराव, सतीशराव, रघु,
अब तुमको अंदर डालेंगे. हे अर्बन नक्षल आहे. नक्षलवाले येथे खेड्यापाड्यातला आणि जंगलातला नक्षलवाद आता शहरात आला, ह्याच्या घरापर्यंत आला, ह्यांना टाका आतमध्ये. अशा विचित्र तरतुदी त्याच्यात आहे. तुमच्या लोकशाही अधिकारावर घाला घालण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक येत आहे. या जनसुरक्षा विधेयकाचा एक मोठा ठराव आपले राज्य सेक्रेटरी आपल्या राज्य अधिवेशनात मांडणार आहे आणि त्याच्यावर एक वेगळी चर्चा होणार आहे. एवढंच नाही तर कदाचित 26 जून पासून आपलं 24 ला संपतं आणि 25 जून पासून ते 30 जून पर्यंत राज्यभर या जनसुरक्षा विधेयकाचा विरोध करण्याचा कॉल देखील नाशिक अधिवेशन देऊ शकतं. कशाही परिस्थितीत हे बिल हाणून पाडलं पाहिजे आणि 30 जूनला आझाद मैदानावर किमान 40-50 लाख लोक आपण जमणार आहोत. केवळ आपण नाही तर सर्व पक्षांचे या बिलाला विरोध करणारे. आणि म्हणून ही सगळी आव्हानं आज आहेत कॉम्रेड. नंबर 1 चे शत्रू तुम्ही आहात, तर तुमचा काटा काढायचा आहे. बाकीच्यांची त्याला भीती नाही. कसंही विकत घेता येतं. एक खोकं दिलं तरी, एक तुकडा दिला तरी, 50 खोकी दिले तरी ते समाधानी राहतात. आणि म्हणून खरा धोका तुमचा आहे. आणि अशा परिस्थितीत ही जी आव्हानं आहेत ती पेलणार कशी आपण? भलं मोठं एवढं भाषण करू, भलं मोठं एवढा रिपोर्ट सादर करू, कशी पेलणार आहोत? बोलत राहू, किती बोलत राहू. त्याची अंमलबजावणी कशी करायची? जे आपल्याला शास्त्र दिलेले मार्क्सने ते करायचं कसं? म्हणजे नुसताच विचार काय कामाचा? तो वांझोटा ठरेल ना. लेनिन म्हणतो तसा की आंदोलनाशिवायची कृतीच नाही काही आणि विचारच डोक्यात. तुझ्या डोक्यात जेवढा अभ्यास आहे त्याच्यापेक्षा काही पटीनं त्या कपाटातल्या पुस्तकात आहे ना. काय करायचं? ते बी बाहेर येत नाही आंदोलन करायला. तुम्ही बाहेर येणार नाही, नुसतं वाचत राहतात. पुस्तक आली तुम्ही सेम वाचलं पाहिजेच. आपला विचार महत्वाचा पण त्यासोबतच कृती महत्वाची. आणि म्हणून लेनिन म्हणतो की नुसतं विचार करून जमणार नाही तर कृती करावी लागेल. कृतीशिवायचा विचार हा वांझोटा, एकदम वांझोटा, काही त्याला अर्थ नाही. कृतीच नाही आणि लई मोठं भाषण करायचं, लई मोठं सांगायचं. दुसरीकडे तो असं म्हणतो की विचाराशिवायची कृती ही आंधळी राहील ना. विचारच करत नाही, काही करायला चालला, कृती रोज करायला तयार येतो. तसं करू नका. आणि म्हणून याची आपल्याला सांगड घेता येईल का? जरा भान ठेवून निर्णय घेता येईल का? आणि घेतलेल्या निर्णयाचं व्यवहार होऊन त्याची अंमलबजावणी करता येईल का? हे जरा बघितलं पाहिजे. कॉम्रेड पानसरेंचा आदर्श, कॉम्रेड भाई एन.डी. पाटलांचा आदर्श, याच्यातील शाहू महाराजांचा आदर्श, हा सगळा विचार घेऊन आपण पुढे जाणार आहोत का नाही. आणि हे सगळं करण्यासाठी नुसतं बोलून चालणार नाही. आपली संघटना मजबूत करावी लागेल. आपल्या शाखा मजबूत कराव्या लागेल. गावागावात शाखा स्थापन कराव्या लागेल. 4-5 तालुक्यातून तुम्ही आला, का नाही आपण सर्व तालुक्यात जाऊ शकू? का नाही जास्तीत जास्त गावात जाऊ शकू? सर्व गावात नाही जाऊ शकू पण सर्व तालुक्यात तर नक्की जाऊ. सर्व तालुक्यातील सर्व गावात नाही जाणार पण काही गावात तरी जाऊ. या प्राथमिक शाखा स्थापन करणं, शाखा मजबूत करणं, तालुका शाखा मजबूत करणं आणि मनमानी पद्धतीने निर्णय घेणं हे टाळावं लागेल. माझं सचिव मंडळ आहे, माझी कार्यकारिणी आहे. राज्य सेक्रेटरी उद्या म्हणले की नाही मीच निर्णय घेईल तर आम्ही नाही होऊ देणार. कोणीच होऊ देत नसतं. उद्या रामबा येथे औरंगाबादला म्हणू लागली की एकटंच काहीतरी करतो तर नाही होऊ दे. आपल्या संघटनेचं तत्व आहे की सामूहिक शहाणपण महत्वाचं. मी एकट्याने निर्णय घेण्याची ह्यांना विचारलं, सुमंताला ह्यांना विचारलं तर ते म्हणतील की अरे ही असंही करूया बरं का. त्याच्यात ह्याला म्हणतात सामूहिक शहाण. 4 जणांचं डोकं आलं की सामूहिक शहाण. निर्णय सामूहिकपणे, आमचे सामूहिक शहाणपण महत्वाचं पण त्याची अंमलबजावणी करताना मात्र वैयक्तिक. तू झेंडे मारले पाहिजेत बरं का, ओके. तू झेंडा वंदनाची तयारी केली पाहिजे, ओके. तेवढंच माझं काम. तू अहवाल टाईप करून आणला पाहिजे, ओके. जबाबदारी वैयक्तिक पण निर्णय सामूहिक. या तत्वाचा आपण अंमलबजावणी करणार आहोत का नाही? पक्षांतर्गत लोकशाहीच्या गोष्टी आपण करतो, 10 लोकांना विश्वासात घेऊन आपण हा गाडा पुढे नेणार आहोत का नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि हे सगळं आपण करूयात. शाखा मजबूत करूयात, आपल्या पक्षाचं हे वृक्ष मोठं करूयात, मुळ्या पक्क्या करूयात, अशा प्रकारचं आव्हान करतो. आणि ही फॅशिझमचं आणि धर्मांधतेचं आव्हान जे आहे
ते पलटून लावण्यासाठी आपली संघटनाच मजबूत करूया, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. लाल सभा.